ठराव घ्या, 2% दंड जे आहे ते परत वापस घ्या. तर तो मुद्दा नगराध्यक्ष मॅडमचा आहे. शिव कसं त्याच्यावर टिप्पणी देऊ शकते? गडचांदूर शहरामध्ये विविध समस्या आहे, परंतु साधी किरकोळ एक गोष्ट आहे की सिराज किराणा येथे त्या पुलावर छोटासा खड्डा पडला आहे. किरकोळ अपघात बरेचसे झालेले आहे. राधिका इलेक्ट्रिकलच्या बाजूला तिथून त्या पुलावर सुद्धा असे खड्डे पडलेले आहे, ज्यामुळे तिथून शाळेच्या महात्मा गांधी शाळेच्या ज्या मुली आहे त्या स्कूटीने जात असतात. त्या कित्येकदा अपघात झाले किरकोळ. बरेचशा सत्ताधारी नगरसेवकांना मी सांगितलं की या ठिकाणी आपल्या ठेकेदाराचे काम सुरू आहे, आपण तिथे कॉन्क्रिटिंग थोडंसं करून रस्ता रहदारीच करून द्यावा, परंतु कोणाचे त्याकडे लक्ष नाही आहे. आणि म्हणून या आजच्या मोर्चाच्या निमित्ताने मी हा विषय घेतला की या दोन्ही ठिकाणी येणाऱ्या बुधवारपर्यंत त्यांनी ते कॉन्क्रिटिंग करून रहदारीच जर दिला नाही तर भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही स्वतः त्या दोन्ही ठिकाणी कॉन्क्रिटिंग करून आम्ही लोकांच्यासाठी हा रस्ता रहदारीच करू. मी नगरसेवक या नात्याने अनेकदा पत्रव्यवहार केला, मुख्याधिकाऱ्यांना केला, नगराध्यक्षांना केला, परंतु माझ्या निवेदनाला केराची टोपली दाखवली, कधी उत्तर दिलं नाही, कधी सभागृहातमधली कुठली माहिती दिली नाही. त्यामुळे मी 6 तारखेला यांना एक धडक मोर्चाचं म्हणून निवेदन दिलं होतं व आजच्या या तारखेत आम्ही मोर्चा आणणार आहोत. तरी मला वाटलं की आमचं एक शिष्टमंडळासोबत नगराध्यक्ष मॅडम आणि मुख्याधिकारी हे बसून आमच्या शिष्टमंडळावर चर्चा करतील आणि आमची समस्या समजून घेईल. परंतु हे जे निधूर आहे का माननीय नगराध्यक्ष इथं हजर नाही व त्यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी काही फोन करून विचारलं असता मला याचं नाही, मी येणार नाही अशा पद्धतीने माहिती मिळाली आहे. परंतु आमच्यासोबत त्यांनी चर्चा केली नाही. परंतु मुख्याधिकारी यांनी प्रशासकीय अधिकारी श्री शर्माके सरांना एक निवेदन आमचं स्वीकारण्यासाठी त्यांना सांगितलं. आमचं निवेदन स्वीकारलं व आमच्या म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. बरेचशा मागणीवर आता येणाऱ्या काही सभेमध्ये ठराव घेऊ न काही काम करून घेऊ अशा पद्धतीचं आम्हाला त्यांनी माहिती दिलेली आहे. 1 हप्त्यामध्ये जर याच्यावरली कुठली प्रतिक्रिया होत नसेल किंवा आम्हाला व्यवस्थित जर यावर उत्तर मिळत नसेल तर यापेक्षा आम्ही मोठं तीव्र आंदोलन करू.